नमस्कार, मी गजानन उमाटे. TV9 मराठीच्या तरुण तडफदार या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपला विषय आहे नमो वर्सेस रागा. राहुल गांधी की नरेंद्र मोदी. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि हे सगळी तरुणाई जी आहे ती तरुणाई देशाचा भावी पंतप्रधान कोण आहे हे डिसाईड करणार आहे, याचा निर्णय करणार आहे. कारण की हा तरुणांचा देश आहे आणि जवळपास 40% तरुण या देशात आहे. त्यामुळे या देशाचा पंतप्रधान ही तरुणाई ठरवणार आहे. त्यामुळे TV9 मराठी या तरुणांची मतं काय आहे ते जाणून घेत आहे तरुण तडफदार नमो वर्सेस रागा या विशेष कार्यक्रमात. आपल्यासोबत राहुल गांधी सपोर्टर्स आहे. दोन तरुणांपासून सुरुवात करूया. एक नरेंद्र मोदी सपोर्टर आणि दुसरा राहुल गांधी सपोर्टर्स. काय सांगशील, तू राहुल गांधी यांना रागाला सपोर्ट करतोय, कारण काय, कशासाठी? 2014च्या निवडणुकीत सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्याला सर्वांना आश्वासन दिलं होतं की पुढील 2 वर्षात 2 करोड नोकऱ्या या देशात सगळ्यांना मिळतील. त्याच्यानंतर पुढच्या 4च वर्षात हर एक भारतीयाच्या खात्यात 15-15 लाख रुपये आलेत का? आजचे दिनचा वादा कुठे आहे? हा आजचे दिनचा वादा या नरेंद्र मोदी सरकारचा पूर्णपणे खोकळा वादा होता असं मला वाटतं. एकही वादा त्यांनी त्यांचा पूर्ण केलेला नाहीये. जसं की आपण सगळ्या निवडणुकीत पाहू शकतात. जसं त्याच्यानंतर जेव्हा राहुल गांधी यांना म्हणजे काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यात आलं, त्याच्यानंतर झालेली गुजरात निवडणूक, त्याच्यानंतर झालेली कर्नाटक निवडणूक, या सर्व निवडणुकीत काँग्रेसचा हा जो विजय हेच दर्शवतो की 2019ची जी निवडणूक राहील याच्यात फक्त आणि फक्त काँग्रेसच विजय होईल आणि काँग्रेसच भारत देशावर रूल करेल. त्याच्यानंतर धन्यवाद. नरेंद्र मोदी सपोर्टर आपल्या सोबत आहे. का नरेंद्र मोदी, राहुल गांधी का नको? जसं माझ्या मित्रांनी सांगितलं, बदलाव हा 4 शब्दी वर्ड, हा बदलाव एवढा लवकर होत नाही, याला वेळ लागत असते मित्रा. तर नरेंद्र मोदी जे करत आहे याच्यासाठी जास्त काही तर सांगत नाही. गांधीजीनंतर सर्वात जास्त मोठ्या पैमानावर स्वच्छ भारत अभियान हा आमच्या मोदीजींनीच चालू केलेला आहे. याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी हा आमची एकात्मता दाखवणारा स्टॅच्यू भारतात सर्वात मोठा, भारतातही नाही जगात सर्वात मोठा स्टॅच्यू उभारलेला आहे. अशी प्रत्येक एक वस्तू थोड्या वेळानंतर दिसणार. कारण बदलाव हा मी सांगितलं मित्रांनो 4 शब्द आहे, 4 वर्ड आहेत ते बदलाव. तर वेळ तर लागणारच आहे. नक्कीच. मी तुम्हाला विचारतोय की राहुल गांधी सपोर्टर्स किती आहे? हात वर करा. राहुल गांधी सपोर्टर्स किती आहे? हात वर करा. हे सगळे राहुल गांधी सपोर्टर्स आहेत. नरेंद्र मोदी सपोर्टर्स, नमो सपोर्टर्स किती आहे? हे सगळे नमो सपोर्टर्स आहे. यांना विचारूया, राहुल गांधी का नको? उभे व्हा. राहुल गांधी का नको? नरेंद्र मोदी का? सर, त्यांनी ज्या प्रकारे बदलाव आणण्याचा प्रयत्न केलाय तो आतापर्यंत तरी नाही वाटत कोणी एवढ्या पुढाकाराने केलाय. त्यांनी त्यांचा स्वार्थ न बघता आपल्या जनतेचा विचार जास्त केलाय. फक्त थोड्याफार प्रमाणात शेतकरी नाराज आहेत, ते त्यांच्याही नाराजी ते लवकरच दूर करतील येत्या इलेक्शनमध्ये. नक्कीच. आपल्यासोबत राहुल गांधी सपोर्टर आहे. नरेंद्र मोदी का नको? राहुल गांधी का पाहिजे? त्यांनी आता जो स्टॅच्यू उभा केला आहे तर त्याच्या मागे त्यांनी खूप जास्त पैसे म्हणजे दिले आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटकडून खूप जास्त पैसे त्याच्यासाठी लागले आहेत. आणि जर तुम्ही बघितलं तर आग्र्याचं जे ताजमहल आहे त्याला जितके म्हणजे व्हिजिटर्स येतात ते तेवढेच या स्टॅच्यूला पण येतील असं नाही. म्हणजे त्याने आपलं टुरिझम वाढेलच असं नाही. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की व्यर्थ पैसे कुठे जायला नको. राहुल गांधी येंगे सर. हा, काय तरुणांचं नेतृत्व करेल असं वाटतं? हो सर. कशावरून? कारण ते यंग आहे सर, त्यांना ते स्वतः समजून घेऊ शकतात की यंग पिढी काय आहे. म्हणून ते यंग लोकांना समजून घेऊ शकतात सर, असं माझं मत आहे. मोदी का नको? नरेंद्र मोदी का नको? नमो का नको? नमो सर असं जाऊ द्या सर, फालतू नमो का नको? का नको? आश्वासन नकोय सर, आम्हाला बदलाव पाहिजे. कुठले आश्वासन दिली आणि ती नाही केलं? हा 15 लाख सर. स्वच्छ अभियान चालून काय होणार आहे सर? 15 लाखाचं आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं नाही. नरेंद्र मोदी सपोर्टर्स काय सांगणार? बाबा तुमच्याकडे येतोय. इकडे हे सगळे नरेंद्र मोदी सपोर्टर्स आहे. करतील ते लवकर, फक्त थोडा टाइम लागेल. राहुल गांधी का नको? सर, आता माझे सहप्रिय मित्र बोलले होते की ते आता युथ आहेत किंवा नाही आहेत, तरुण आहेत किंवा नाही आहेत. पण समजा आता नरेंद्र मोदी तरुण
आहेत ते वयानं जरी समजा जास्त असलं तरी तरुण आहेत, कारण की त्यांनी जे आता ऑनलाईन प्रोग्रामिंग आहे किंवा ऑनलाईन जे मार्केट आहे ते त्यांच्यामुळेच आता जास्त मोठं वाढलेलं आहे. की अदरवाईज जेव्हा 2014 जर आपण जर पाहिलं तर स्टेट बँकेव्यतिरिक्त दुसऱ्या बँकांमध्ये फक्त आता मोठमोठे बुक घेऊन बसलेले होते अकाउंटंट, पण आता अकाउंटंटचं काम आता कमी झालेलं आहे. त्यांच्यामुळेच हा बदलाव आलेला आहे की त्यांनी ऑनलाईनला. राहुल गांधी का नको? राहुल गांधी का नको? तर राहुल गांधी नको किंवा हवे याबद्दल नाही, पण जे समजा आता भारतातलं जे व्यक्तिमत्व ठरवत आहेत किंवा जे आपलं जे मोठं कार्य करायचं आहे ते नरेंद्र मोदी करत आहेत. तितका अनुभव किंवा तितकं मोठं कार्य राहुल गांधींनी आजपर्यंत केलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं ती शेवटी जातो. शेवटी राहुल गांधी सपोर्टर्स आहेत काही, त्यांच्याकडे जातोय. काय सांगशील, का राहुल गांधी, नरेंद्र मोदी का नको? माझं या दोन्ही नेत्यांबद्दल काही म्हणणं नाहीये. फक्त यांनी स्वतःचा विचार न करता आपला देशाचा विचार केला पाहिजे. कोण देशाचा विचार करतं असं वाटतं? हे दोन्ही नेते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत, पण त्यांनी आपल्या देशाच्या विकासासाठी काहीतरी केलं पाहिजे. नक्कीच. आणखी काही राहुल गांधी सपोर्टर्स आपल्यासोबत आहे, त्यांना विचारूया. हा, नरेंद्र मोदी सपोर्टर्स आहे. राहुल गांधीच्या सपोर्टर्स मध्ये एक नरेंद्र मोदी सपोर्टर बसलेला आहे. जेव्हा नरेंद्र मोदींनी जीएसटी अंमलात आणली तेव्हा भ्रष्टाचार कमी झाला आणि आपल्या नवीन पिढीमध्ये त्यांची भावना चांगल्या पॉझिटिव्ह थिंकिंग जागृत झाल्यात. आपल्यासोबत आणखी काही सपोर्टर्स आहेत. कोणाचे सपोर्टर्स आहे विचारूया. नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. कारण काय? राहुल गांधी का नको? राहुल गांधी नको, नरेंद्र मोदी पाहिजे. कारण त्याला कारण असं आहे, एका युथच्या यांनी जर आपण विचार केला तर एका युथला लागते पहिली गोष्ट म्हणजे नेट. तर आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जिओचं नेट फ्री आहे किंवा फार कमी रेटमध्ये. आज एक इंटरनेट पाहिजे की रोजगार पाहिजे? नाही सर, हे जर तुम्ही थर्ड इयर फायनल वाल्यांना विचाराल तर रोजगार, पण फर्स्ट इयर सेकंड इयर म्हणाल तर ते इंटरनेट. त्याच्यामुळे सर इंटरनेट राहील सर पहिलं. तुला काय वाटतं? सर तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आपल्याला जीवन जगण्यासाठी इंटरनेट हा गरजेचं नाही, रोजगार हा गरजेचा आहे. आम्हाला राहुल गांधी पाहिजे, कारण आम्हाला आता आश्वासन नका बदलाव हवा आहे. कारण की आम्हाला माहित आहे सर, तुम्ही बोलले बदलावाविषयी, पण हे 4 वर्ष दिले आम्ही तुम्हाला. 4 वर्षात तुम्ही करून काही दाखवलं नाही. हे 4 वर्ष तुम्ही दाखवले. आम्ही आमच्या MP मध्य प्रदेशमध्ये आम्ही 10 दिवसात जे करणार होतो आम्ही ते फक्त 30 सेकंदात केलं. सिग्नेचर केल्या मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफी झाली. 4 वर्षात शेतकऱ्यांची आत्महत्या वाढली. त्यामुळे आम्हाला राहुल गांधी हवा आहे, नको. एक नरेंद्र मोदी हे मागचे 4 वर्ष झाले पंतप्रधान आहे, पण काँग्रेसचं राज्य मागच्या 60 वर्षांपासून आहे सर. तेव्हा का यांनी प्रश्न उपस्थित नाही केला? एक प्रश्न घेऊन येतो. रोजगाराच्या मुद्द्यावर अच्छे दिन आले, चांगले दिवस आले असं किती तरुणांना वाटतं? हात वर करा. रोजगार निर्मितीच्या मुद्द्यावर चांगले दिवस आले. मी मोदी सपोर्टरकडे जातोय. हा मोदी सपोर्टर आहे. रोजगार मिळाला असं वाटतंय? हो, आता त्यांनी स्टॅच्यू आता तयार केला सरदार वल्लभभाई पटेल यांचा, तर मी असं सांगू शकतो की प्रत्येकाला त्यामुळे रोजगार मिळाला आहे आणि मिळत आहेत आजकाल. आणि यांनी जसं तरुणाईची गोष्ट केली तर प्रत्येक युवा हा नरेंद्र मोदी सोबत आहे आपल्या देशाचा. त्यामुळे आपण म्हणू शकतो की रोजगार मिळत आहे लोकांना. आणखी काही सपोर्टर्स आहे इकडे परत येतोय मागे मी. हा, काय सांगशील? सर, रोजगाराबद्दल सांगायचं जर म्हटलं ना तर आता सर्व म्हणत आहेत की नोकऱ्या नाही आहेत. पण तुम्ही आता जितके आम्ही आता इथं बसलेलो आहेत किंवा आम्ही केलं काय रोजगारासाठी आतापर्यंत आपण काहीच केलं नाही. मोदी सपोर्ट की राहुल गांधी सपोर्टर? रागा की नमो? मोदी सपोर्ट. का राहुल गांधी का नको? सर, त्यांच्यामुळे समजा आता जे आपलं होतं, आता मी अगोदरचा एक पॉईंट ऑनलाईनचा सांगितला होता, पण आता जे माझा मित्र आता बोलला होता की नाही शेतकरी आत्महत्या होत आहेत किंवा लोकांना काही मिळालेलं नाही. तर जेव्हा जेव्हा काँग्रेस सरकार होतं तेव्हा जी स्कीम आलेली आहे ती शेतकऱ्यांपर्यंत ऍक्च्युली पोहोचतच नव्हती. मला एक शेतकऱ्याचे किती मुलं शेतकरी फॅमिलीतून आलेले इथे, किती विद्यार्थी, किती तरुण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असे किती लोकांना वाटतं? कुणाला नाही वाटत? मोदी सपोर्टरला विचारू. शेतकऱ्याचा मुलगा इथे तूच आहे. हा, शेतकऱ्यांचे प्रश्न, तुझ्या वडिलांचे प्रश्न सुटले, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले का? काय सांगशील? सर, ऍक्च्युली आता हे जितके म्हणत आहेत की समजा आता आम्ही हे केलेलं नाहीये किंवा काही नाहीये, पण अगोदर जेव्हा आता जी स्कीम मिळायची, सिंचन योजना होती किंवा जे आपलं ठिबक सिंचन होतं, त्यानंतर विहीर योजना होत्या, त्या अगोदर मिळायच्या. पण कशा मिळायच्या? समजा आता कोणी सदस्य आहे किंवा सदस्याचा कोणी नातेवाईक आहे त्यालाच ते मिळायच्या. जे बाहेर व्यतिरिक्त जे होते त्यांना मिळायचं. झाला असं वाटतं? आता फायदा झालेला आहे, कारण की आता झाला असं वाटतं. आपण राहुल गांधी सपोर्टर आहे, रागा सपोर्टर. काय सांगशील? तुला काय वाटतं? सर, 8 नोव्हेंबर रोजी जी नोटबंदी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती, तर त्याचा फायदा कितीपर्यंत झाला? तर हा
काहीच फायदा झालेला नाहीये मला असं वाटतं. आणि जी बुलेट ट्रेनचा जे मुंबई ते अहमदाबाद केली त्याचाही काय उपयोग आहे तेही मला सांग. तू काय सांगशील? सर, जसं आपल्यासाठी सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव याच्यात मांडलेला आहे. त्याची गरज काय होते मी म्हणतो, फक्त मुंबई ते अहमदाबाद बाकीचा आपला जगात भारतातला रेल्वे नेटवर्क बघा किती किती खालावलेली आहे त्याची स्थिती. तेच. आणि दुसरा पॉईंट माझ्या मित्रांनी मांडला की डिमॉनिटायझेशन माझ्या हिशोबाने या भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा आर्थिक फटका ज्याने आपल्याला बसतो, आर्थिक फटका आपल्याला ज्याने बसला म्हणजे सर्वात मोठा जुमला होता तो नोटबंदी, सगळ्यात मोठा घोटाळा या पृथ्वी भारताच्या जरा ठरला. मोदी सपोर्टर्सला विचारू, सगळ्यात मोठा घोटाळा होता नोटबंदी असं म्हणतायत, तुला काय वाटतं? नोटबंदीच्या काही काळ अगोदर आपण सूचना केलेल्या होत्या आणि त्या सूचनेनुसार वित्त मंत्रालयानुसार नोटबंदी करण्यात आलेली होती. आणि नोटबंदीचा धोका फक्त ब्लॅकमेलिंग वाल्यांनाच झाला, हार्डवर्कर्सना त्याचा झालेला नाही. हे सगळे नरेंद्र मोदी सपोर्टर्स आहे. काय वाटतं, नरेंद्र मोदीच का, राहुल गांधी का नको? नरेंद्र मोदीच पाहिजे, कारण की कोणताही बदलाव असेल त्याला लगेच होत नाही आणि इथं पूर्ण भारतामध्ये बदल येणार आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ लागल म्हणून मला असं वाटतंय. राहुल गांधी का नको, कारण काय? कारण की नरेंद्र मोदीचे आपण जे बदल पाहिले 4 वर्षात काही ना काही झालेले आहेत. काय झालं असं वाटतं? नोटाबंदीमुळे काळा पैसा ज्यांचा आहे तो बाहेर आला. नोटबंदीमुळे काळा पैसा, ब्लॅक मनी बाहेर आला असं म्हणताय. किती लोकांना वाटतं, हात वर करा, काळा पैसा बाहेर आला? किती लोकांना वाटतं आला नाही ब्लॅक मनी बाहेर? इकडे मी अगदी शेवटी येतो, यांना विचारूया. हे सगळे तरुण आहे. काय पडून काय वाटतं तुला नोटबंदीचा फायदा झाला आहे. कॅशलेसमुळे काय झालं की जो ब्लॅक मनी आहे तो आता होत नाहीये. डायरेक्ट जो मनी जातोय तो ज्याला पाहिजे त्याला भेटतंय, म्हणजे त्यात काही एक ढवळाढवळ होत नाहीये. त्याच्यामुळे एक प्रकारे ब्लॅक मनीचा त्याच्यावर वापरावर बंद पडला आहे. पण जो अगोदर ब्लॅक मनी आला होता तो आतापर्यंत कोणालाच भेटला नाहीये. तो कुठे गेलाय कोणालाच? गांधी सपोर्ट की मोदी सपोर्ट? मोदी सपोर्ट आहे सर, पण याच्यावर माझा आक्षेप काय आक्षेप आहे म्हणजे की जो ब्लॅक मनी तो देणार होते, जे नरेंद्र मोदीने सांगितले होते की ब्लॅक मनी जो आलेला आहे त्यांच्याकडे तो लोकांना मिळणार आहे, तो मिळाला नाही सर. सांग, राहुल गांधी का नको? राहुल गांधी चालते सर, काही प्रॉब्लेम नाही, पण आता सध्याचे जे चालू आहे सपोर्टर आहे त्यांना राहुल गांधी पण चालते असं म्हणताय. तू शेतकऱ्याचा मुलगा आहे, काय परिस्थिती बदलली आहे? सर, परिस्थिती काहीच तसं तर काहीच बदललेली नाही. जो शेतमालाला भाव देणार होते तो दिलेला नाही यावर्षी. पण आता यावर्षीची जर कंडिशन सांगितली तर कापसाला यांनी 6,000 पर्यंत भाव नेला, जवळपास 58 पर्यंत नेला. आणि दिवाळीच्या नंतर पर्यंत 58 पर्यंत नेला. आणि दिवाळीच्या नंतर शेतकऱ्यांनी आशानुसार कापूस विकला नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये कापूस होता, कारण की 6चा भाव होणार आहे. भाव झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी नंतर विकला. भाव रिटर्न आला, म्हणजे जवळपास 5,000 पर्यंत येऊन ठेपला. आणि 5च्या नंतर शेतकऱ्यांनी तो कापूस विकला. म्हणजे आत्महत्या करतात, शेतकऱ्यांचा मोठे प्रश्न आहे. आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबातून आलेले तुम्ही तरुणही आहे. किती जणांना वाटतं की समस्या सुटल्या? आपण नरेंद्र मोदी सपोर्टर्सला विचारूया, शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या? सर, मी नरेंद्र मोदीचा सपोर्टर आहे, पण त्या प्रमाणात नाही का शेतकऱ्याच्या सर समस्या सुटलेल्या नाही. पण तरी जर विचार केला तर नरेंद्र मोदीने 4 वर्षात जे कामं केलं ते कोणत्या सरकारने केले नाही. जसे की नाही का त्याने आयुष्यमान भारत योजना आणली सर 13 सप्टेंबर 2018 रोजी. तर नाही का भारताच्या नाही का लाखो लोकांना नाही का याचा फायदा झालेला आहे सर. तर नाही का हेल्थसाठी आणि इन्शुरन्ससाठी पण नाही का भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदीने नाही का खूप चांगले काम केले ॲज कम्पेअर टू अदर प्राईम मिनिस्टर सर. राहुल गांधी सपोर्टर्स यांच्याकडे येतोय, काय वाटतं? काय सर, आम्हाला राहुल गांधीच पाहिजे. का कारण सर मागील 4 वर्षात नरेंद्र मोदींनी काही विकास केलेला नाही भारताचा, आणि राहुल गांधी ती करू शकतात आणि अजून पण ते करणार. मोदी का नको, राहुल गांधीच का? कारण की मोदी फक्त सर काहीच व्यवसाय करू शकत नाही, काहीच नाही करू शकत गोरगरिबांसाठी, पण राहुल गांधी ती करू शकतात. राहुल गांधी करू शकतात असं म्हणतात. आणखी काही कोण बोलणार इकडे? तुम्ही काय सांगणार? काय सर, कर्जमाफी मोदी सरकारने बरोबर केली नाही सर. काही जणांची केली आणि काही जणांची केली नाही सर. काँग्रेसच्या वेळेस पूर्ण जणांची कर्जमाफी एक सोबत केली होती सर, तर ते बरोबर नाही केलं सर. पूर्ण जणांची एक सोबत कर्जमाफी केली पाहिजे सर. राहुल गांधी हवा आहे तुला ना? हो सर. मोदी का नको? सर, हे सर काही वादे करतात ते पूर्ण नाही करत सर. रोजगार पण बरोबर नाही दिला सर. आणखीन जे सांगितले होते की सर्वांच्या अकाउंटमध्ये 15-15 लाख रुपये येतील ते पण दिले नाही सर. हो सर, याच्यामुळं एक नमो वर्सेस रागा हा शो आपण सुरू ठेवणार आहोत. या विद्यार्थ्यांशी वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. परंतु आता वेळ झाला एक छोट्याशा ब्रेक नंतर आणखी या सगळ्या तरुणांशी बुलढाणा जिल्ह्यातल्या नेमकं राहुल गांधी हवा आहे की नरेंद्र मोदी हवा आहे, नमो वर्सेस रागाची काय डिबेट आहे जाणून घेऊया एक छोट्याशा ब्रेक नंतर.
तरुण तडफदार नमो वर्सेस रागा या विशेष शो मध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. माझ्यासोबत चिखली येथील बुलढाणा जिल्ह्यातील इंजिनिअरिंग कॉलेजचे सगळे विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांना विचारूया, तुला राहुल गांधी का नको, नरेंद्र मोदीच का? कारण सगळ्यांना माहिती आहे की नरेंद्र मोदींनी आपल्या देशाबद्दल सगळ्या देशांमध्ये जाऊन सांगितलं की माझा देश कसा आहे, माझा देश हे करू शकतो. तो फक्त एक असा व्यक्ती आहे की ज्याने आपल्या देशाला दुसऱ्या देशांबरोबर नेण्याचा प्रयत्न केला, आपल्या देशाला तो पुढे करण्याचा प्रयत्न करत आहे. तो फक्त असा आहे. राहुल गांधी ते करणार नाही असं वाटतं? नाही करू शकत. राहुल गांधी का नको? पण ते आपण काय करतोय, आपण सध्या इंटरनेट तुम्ही पाहू शकता की तो नरेंद्र मोदींनी काय केलं, सगळीकडे ऑनलाईन निवडणुका केल्या. जे शिकलेले नव्हते त्यांना पण त्यांनी शिक्षित करण्याचा प्रयत्न केला. पण ते आपण आता व्यापारामध्ये जातो तर आपण ते ऑनलाईन शॉपिंग करू शकतो. ते आधी नव्हतं, ते आता सध्या आलंय. सगळ्यांनी शिकण्याचं हे वाढलंय प्रत्येकामध्ये. पण राहुल गांधी सपोर्टर्स कडे जाऊया. इकडे सगळे, तुला काय वाटतं, नरेंद्र मोदी का नको, राहुल गांधी का हवा? राहुल गांधी याच्यासाठी हवे आम्हाला की आपलं फक्त आपण भारताचा विचार करायला हवा सध्या. कारण की आपण भारतामध्ये राहतोय आणि आपल्याला अदर कंट्रीजमध्ये जाण्यासाठी आपल्याला वेळ आहे. मोदी विदेशी दौरी केले ते नको आहे तुला का? नकोय. काय कारण? कारण की आपल्याला सध्या आपल्याला भारताचा पूर्ण हे करणं, विकास करणं, भारताचा विकास करणं, आपल्याला बाहेरच्या देशांचा विकास करणं नाही किंवा बाहेरच्या कंट्रीचा विकास करण्याचा नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यात जायला पाहिजे असं म्हणतो, विदेशात जाण्याची फार गरज नाही. किती लोकांना पडतो हा मुद्दा? सगळ्यांना पडतो. वेलकम. सर, मला इथे जितके पण नरेंद्र मोदीचे सपोर्टर आहेत त्यांना एकच विचारायचं आहे की जी नोटबंदी केली त्या नोटबंदीचा एक तरी फायदा सांगा. नोटबंदीचा फायदा सांगा. इकडे नरेंद्र मोदी सपोर्टर्स आहे. नोटबंदीचा काय फायदा आहे? फायदा विचार करावा लागतोय नरेंद्र मोदी सपोर्टर्सला. हा इकडे मागे, तुझ्या मागे आहे कोणतरी. हा ये इकडे ये. पाकिस्तान मधून येणाऱ्या नोटा त्या इकडं डुप्लिकेट नोटा क्रिएट करत होत्या, त्या बंद झाल्या. त्याच्यामुळे काय झालं की आपल्या नोटांना जास्त महत्व आलं. ते आता वाढतील थोडं, आता डॉलरच्या मनाने कमी आहे पण येतील थोडं आपली करन्सी थोडी वाढेल. म्हणजे डुप्लिकेट करन्सी बंद झाली असं म्हणतात. आणखी फायदा विचारून घेऊया नोटबंदीचा. ज्यांना वाटलं आपण काही देशाची धोका केलाय त्यांनी नोटा रस्त्यावरती फेकून दिल्या. हा नोटबंदीचा सगळ्यात मोठा फायदा आहे ना. प्रामाणिकपणेला तिथे वाव मिळाला. नाही, तू एकटाच नाही, तू राहुल गांधी सपोर्टर्स आणखी काय वाटतं तुला नोटबंदीवर? नोटबंदीवर एवढंच वाटतं की तुम्ही म्हणताय की ब्लॅक जे मनी आहे ते येईल वापस, पण त्यांनी आपल्या गोरगरिबांना कशा प्रकारे फायदा होईल त्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे ना. कारण की आता त्याच्यामध्ये जेव्हा ते नोटबंदी होतं, डिमॉनिटायझेशन होतं, तेव्हा बँकेमध्ये त्या रांगेमध्ये राहणाऱ्या भरपूर जणांचा मृत्यू पण झाला आहे. तर तो पण एक मुद्दा आहेच. नक्कीच नोटबंदीमुळे जे सर्वसामान्य लोकांचा मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारलेला आहे. काय सांगणार नरेंद्र मोदी सपोर्टर्स, काय सांगणार? नाही सर, आपण जर दरवेळेस विचार केला तर असं नाही की आताच आत्महत्या वाढलेल्या आहे. या फक्त नोटबंदी नंतर जे रांगेत लागून सर्वसामान्य लोकांचा मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण असा प्रश्न रागा समर्थक विचारतात. सर, आपण जर त्याचा विचार केला तर इतकी मोठी संख्या नाही की ते लाईनीत लागल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला अशी अजिबात नाही सर. नाही, प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे आपल्या देशात. मला सांग सर, पण आता तेवढी गोष्ट आपल्याला हे करावीच लागेल. जर एवढा मोठा आपल्याला बदल घडवायचा आहे, जर तो बदल घडला नसता तर बऱ्याच प्रमाणात ब्लॅक मनी हा बाहेर आलेला आहे. बऱ्याच जर आपण सर म्हणून त्या बाबतीत स्वतः नरेंद्र मोदींनी असं वक्तव्य केलं की 99.3% काळा ज्या नोटा, म्हणजे ज्या नोटा आहेत त्या बँकेकडे वापस आल्या. म्हणजे यांचं म्हणणं आहे की सगळ्या आणि त्या पण लिगल मार्गाने, म्हणजे कुठेच ब्लॅक मनी नव्हता का, लिगल मार्गाने. सर 0.97% आम्ही ते केलंय. याने म्हटलं 0.99. बाकीचं यांचं सगळं नीरव मोदीकडे गेलंय. तुम्ही दोघे बसा. एक ब्लॅक मनीचा प्रश्न आला. 1 मिनिट आणखी. हा नाही तुझ्याकडे तो काय सांगशील? नोटबंदीचा फायदा झाला असं वाटतं का? हो सर. काय फायदा झाला सर? त्यामुळे ब्लॅक मनी बाहेर आलीये. सोनिया गांधीचा जवळ स्वतः त्याचा सगळ्यात मोठी रेड पडल्यानंतर करप्शनचा पैसा हा त्यांच्या घरातूनच निघालेला आहे. आणि माझ्या मित्रांनी जसं सांगितलं, पुन्हा एकदा मला मुद्दा उचलू द्या. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, ती बुलेट ट्रेन चालू झाली भारतात आणि एक्सपोर्टसाठी सगळ्यात मोठा जरिया हा मुंबई आहे.
आणि एक मिनिट तुमचं असं म्हणणं आहे की मोदी स्वतःचाच काम करून घेत आहे, स्वतःचा नाही, अंबानी परिवाराचा. तुम्ही विसरत आहे त्याचा फायदा करताय, नीरव मोदीचा फायदा करताय, तुम्हाला भारतीयाचा फायदा सर्वसामान्य जनतेचा फायदा तुम्हाला दिसत नाही. तुमको होना सूट बूट की सरकार आहे नरेंद्र मोदी की. मला यांना विचारायचं आहे, इथे बसलेल्या पैकी किती जणांचं जिओचं नेट आहे सर? मग हे जिओचं नेट का वापरतात जर यांचं हे काळा पैसा जो आहे तो इकडे वापरला. आणखी राहुल गांधी सपोर्टर्स आहे इकडे माझ्याकडे. ते सिनियर म्हणाले की जिओचं नेट किती मोबाईलकडे. मी शेतकऱ्याचा मुलगा, माझ्याकडे हा मोबाईल आहे, मी जिओचं नेट कसं वापरणार? माझ्या वडिलांची अजून कर्जमाफी झालेली नाही. महत्वाचा मुद्दा आहे हा. म्हणतोय की जिओचं सिम वापरून पोट भरणार का तो शेतकऱ्याचा मुलगा? मोबाईल आहे, मी पोट भरणार का? माझ्या वडिलांची अजून कर्जमाफी झालेली नाही. सरकार म्हणतं कर्जमाफी झाली, 860ची फी 450 होईल. जी 32,000 ती फुकट करा ना. जी 450, जी 860ची 450 करतात, आणि जी 32,000 ती 32,000 आम्हाला कॉलेजला भरावं लागते. इथं आमच्या घरी वडिलांचं पोट भरायला पैसे नाहीये, आणि हे म्हणतात बीजेपी सरकार पाहिजे. कर्जमाफी होत नाही. जिओचे अंबानी जे श्रीमंतांसाठी हे बीजेपी सरकार आहे. जे यांनी ब्लॅक मनी काढले, ब्लॅक मनी 0% निघालेलं आहे. याच्यामध्ये सरकारचा घाटा झालेला आहे. ब्लॅक मनी आपल्याला भेटलेलं नाही. मुलाच्या व्यथा आहे, परिस्थिती विदारक आहे ग्रामीण भागामध्ये. काय सर, माझ्या मते जर जे लोक देशाचा विचार करत असतील ते लोक मोदीला सपोर्ट करतील, कारण की आतापर्यंत सैन्य सामग्रीमध्ये वाढ फक्त मोदीच्याच काळात झालेली आहे. एक महत्वाचा मुद्दा यांनी म्हणला की देशाची सुरक्षा यंत्रणा जी आहे ती नरेंद्र मोदीच्या काळात वाढलेली आहे. आपण राहुल गांधी सपोर्टर्स आहे यांना विचारूया, काय वाटतं डिफेन्स फॅसिलिटी जी आहे, सुरक्षा यंत्रणा मोदीच्या काळात वाढली, खरं आहे? हो, खरं आहे. कारण की आतापर्यंत हा जो राफेलचा जो करार आहे तो इम्पॉर्टंट होता देशासाठी. त्याचप्रमाणे मी सांगू इच्छितो की आपले नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या विचारामध्ये खूप मोठा असा फरक आहे. नरेंद्र मोदी हे जरी म्हातारे असतील पण त्यांचे विचार तरुण आहेत, पण राहुल गांधी हे तरुण असतील तरी त्यांचे विचार म्हातारे आहेत. राहुल गांधी का नको तुला? राहुल गांधी कारण की राहुल गांधी हे नरेंद्र मोदीच्या बरोबर उभे राहू शकत नाही, कारण की त्यांचे विचार वगैरे त्यांची बोलायची पद्धत आहे ती बरोबर नाहीये. राहुल गांधी नरेंद्र मोदीच्या बरोबर उभे राहू शकत नाही असं म्हणता येतो. हा सर, कारण की सर फक्त कोणाचं लग्न झालं नाहीये किंवा तो दिसायला तरुण आहे याने कोणी तरुण होत नसतं. मनाने तरुण असणं किंवा विचाराने तरुण असणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. जे नरेंद्र मोदी करतायत, परदेशात दौरे करून बाहेरच्या टेक्नॉलॉजी आपल्या इंडियामध्ये आणून इंडियाला डेव्हलप करताय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणखी काय रागा समर्थक आहे, तुला काय वाटतं? माझं एकच म्हणणं आहे की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याचे प्रश्न अजूनही सुटले नाहीये. याच्यामध्ये सर्व चेंदामेंदा फक्त शेतकरीच होतोय. शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही. राहुल गांधी का हवाय? राहुल गांधी हे सगळं करेल असं वाटतं? नाही, करू शकणार नाही. हो, नरेंद्र मोदी करणार असं वाटतं? हा, करू शकतो, केलंच. पण माझी त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी, आता माझ्या एका मित्रांनी सांगितलं की प्रत्येक गोष्ट शक्य व्हायला थोडा वेळ लागतो, पण वेळ इथलाही नाही लागला पाहिजे की शेतकरी म्हणजे मरण पावला पाहिजे. शेतकरी हा रोज चुरून खत्म होऊन राहिला. शेतकरी आत्महत्या करते. तर माझा प्रश्न असा आहे की जीएसटी मुळे काय फायदा झाला? तर जीएसटीचा फायदा हा सामान्य जनतेला झालाच नाही. आणि ज्यावेळेस नोटबंदी झाली त्यावेळेस कितीतरी सामान्य जनतेला रांगेत लागून नोटबंदी करायला लागली. तुम्ही म्हणतात की शेतकरी आत्महत्या करायला लागले, रोज मरतात शेतकरी, कसं उत्तर देणार? शेतकऱ्याच्या आत्महत्या कधी नव्हत्या. शेतकऱ्याला केवळ कर्जमाफी देऊन चालणार नाही, तर शेतकऱ्याचा पिकाचे हमीभाव वाढवले पाहिजे. आणि यापुढे मी जाऊन बोलेन केवळ हमीभाव कर्जमाफी देऊन जमणार नाही, तर मोदी सरकारला आपल्याला परत 5 वर्ष सत्तेवर बसवायचं आहे. आणि त्यानंतर हा मुद्दा सगळ्यांना विचारूया. किती लोकांना वाटतंय की नरेंद्र मोदींना परत सत्तेत बसवायला पाहिजे, नमोला परत, राहुल गांधीला सत्तेत आणायला पाहिजे, प्राईम मिनिस्टर करायला पाहिजे, असं किती लोकांना वाटतंय? त्यांना विचारूया काय कारण आहे. हा, आपल्याला केवळ कर्जमाफी देऊन चालणार नाही मित्र, तर शेतकरी कर्जबाजारीच होणार नाही. याच्यासाठी आपल्याला परत 5 वर्ष विचार करायचा आहे, परत मोदीला एवढं बोलेन. तू काय सांगशील? हे उत्तर आहे तुला, तुझ्याकडे येतो, तू शेतकऱ्याचा मुलगा आहे असं सांगतोय. काय माझे सिनियर म्हणाले की कर्जमाफीची वेळच येणार नाही. दुष्काळ पडल्यावर या उपाययोजना करत नाही, विमा मिळत नाही वेळेवर. आणि हे सर्व सिनियर म्हणतात की आमच्या कापसाला भाव नाहीये, सोयाबीनला भाव नाहीये. आणि जेव्हा व्यापारी आमच्याकडून घेतात तेव्हा नंतर त्याला भाव येतो, जेव्हा शेतकऱ्याला राहत नाही तेव्हा. आणि सिनियर म्हणतात की त्यांच्या याला भाव मिळेल, हे भाव मिळणारच नाही तेव्हा कर्जमाफी होणारच कशी? जे भाजप सरकार सध्या सत्तेत आहे
ती पहिले शेतकऱ्यांच्या मालासाठी त्यांच्या भावासाठी मोर्चे काढत होती. आता ते कुठे गेलेत? आता ते गप्प काय आहेत? आणि जे मोदी भारताबाहेर फिरत होते इकॉनॉमी डेव्हलप करण्यासाठी, आज रुपयाची घसरण झालेली आहे भरपूर, तर ते सध्या काय करतायत? मोदी सपोर्ट करणं उत्तर घेऊ आपल्यासोबत. आणखी तू राहुल गांधी सपोर्टर आहे? मोदी का? राहुल गांधी का नको? सर जसं यांनी आता हा बोलला की भीमा बरोबर भेटत नाहीये शेतकऱ्यांना. भीमा अगोदरही शेतकऱ्यांना भेटायचा आणि आताही भेटत आहे. अगोदर काहींना भेटायचा, आता सगळ्यांना भेटत आहे. आणि अगोदर भीमा योजना अशी होती की तुमचा माल जोपर्यंत शेतीमध्ये उभा आहे तोपर्यंतच त्याची परतफेड, जर त्याच्यासोबत काही झालंय दुर्घटना तरच त्याची परतफेड व्हायची. आता मोदी सरकारने असं केलंय, जर जोपर्यंत तुमचा माल मार्केटपर्यंत पोहोचणार नाही आणि त्या मधात काही जरी झालं त्या मालाला, तर ती जिम्मेदारी पूर्ण सरकारची आहे. सरकार पूर्ण भीमा त्या शेतकऱ्याला देतो. मिळतो काही पण शेतकऱ्याचे काही मुलं आहेत ना? नाही मिळाला. भेटतो सर. हा भेटतो सर. बरं तुला राहुल गांधी की नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी. राहुल गांधी का नको? राहुल गांधी अजून परिपक्व नाही ते पंतप्रधान पदासाठी. परिपक्व नाही राहुल गांधी असं म्हणतायत. राहुल गांधी परिपक्व नाही असं किती लोकांना वाटतंय पंतप्रधान पदासाठी? परिपक्व नाही असं म्हणतोय हा. का असं वाटतं? नरेंद्र मोदी यांनी आपल्या घरात स्त्रियांना विचारून पहा. मेन मुद्दा म्हणजे शौचालयाचा. असा कोणताही व्यक्ती नसेल की ज्याने विचार केला असेल की स्त्रियांना शौचालयासाठी बाहेर जावं लागेल. तो पर्सनल विषय शौचालय तो स्वतः मोदींनी पर्सनली घेतला आणि पूर्ण भारतात त्याची अंमलबजावणी केली. चेक करूया किती लोक ग्रामीण भागातून आहे. हात वर करा. ग्रामीण भागातून प्रत्येकाच्या घरी शौचालय आहे. आता गेल्या 4 वर्षात आलं की पूर्वी होतं? पूर्वी शौचालय आलं. पाण्याची व्यवस्था आहे का ग्रामीण भागात? पाण्याची व्यवस्था बिलकुल नाहीये ग्रामीण भागात. जे काही केलेलं आहे ते नुसते घोटाळे केलेले आहेत. हे म्हणतात की सर, शौचालयाचा विषय जो आहे तो राहुल गांधीच्या काळापासून आहे. ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस पासून तो विषय उठलेला आहे. पण सध्या ग्रामीण भागामध्ये असं आहे की शौचालय बांधून नुसतं होत नाही, तर त्यासाठी पाण्याची पण व्यवस्था पाहिजे. ती पाण्याची खूप गंभीर व्यवस्था आहे. एक मिनिट. हा म्हणतोय की ग्रामीण भागामध्ये शौचालयात पाणी नाही. खरी गोष्ट आहे का? पाणी आणि शौचालय दोन्ही वेगळे मुद्दे आहेत सर. शौचालय बांधून दिलं आणि पाणीच नाही दिलं, त्याचा वापर कसा करणार? सर पाणी येणार ना. पाणी हा नैसर्गिकरित्यानेच येणार आहे. असं नाही येणार आहे की मोदी तुमच्या घरापर्यंत पाणी आणणार. पण ते प्रयत्न चालू आहेत पाणी आणायचेही. आता टॉयलेट आलं आहे, पाणी ही लवकरच येणार आहे. सर, नदी जोड जो प्रकल्प होता, जो नदी जोड प्रकल्प काँग्रेसच्या काळात ज्यांनी हे केला होता त्याला सगळ्यात जास्त विरोध हा भाजपा सरकारचा होता. आणि आता हे म्हणतात की मोदी घरापर्यंत पाणी आणून देतील. जीएसटी मध्ये पण जेव्हा काँग्रेसने आणण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा सगळ्यात जास्त बीजेपीने ऑपोजिशन केलं होतं. आता त्यांनी स्वतः आणला, तर मग त्याचा फायदा काय झाला आणि किती प्रमाणामध्ये त्याचा फायदा झाला याचा विचार सर तुम्ही त्यांना. किती फायदा झाला भाई मला सांगा. तुम्ही सगळे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट होत आहेत. किती लोकांना विश्वास वाटतो की आम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर आम्हाला नोकरी मिळणार? किती लोकांना वाटतं विश्वास नोकरी मिळणार? तुमच्या सिनियर्सला मिळाली नोकरी मिळणार असं वाटते? सर कारण आम्ही तशी ग्रॅज्युएट होत आहोत ना. आम्हाला काही नाही करण्याची शिकण्या मिळत आहे. त्याच्यामुळे आम्हाला नोकरी मिळणार नाही असं होऊच शकत नाही. मिळणार, अवश्य मिळणार आम्हाला नोकरी. का नाही मिळणार? आता रेल्वे डिपार्टमेंटने एक तास ज्या 11,000 वॅकन्सीज काढल्या त्या सर्व टेक्निकल फील्डशी रिलेटेड आहे. आणि त्यामुळे कोणताही इंजिनियर माझा बेरोजगार राहणार नाही हे फक्त मोदी सरकारने दाखवून दिलेलं आहे. नाही हा तुला काय सांगायचं? 2018ची बॅच अजून पण अर्धी बेरोजगार आहे. त्यांना नोकरी नाही मिळत आहे. तू काय बोलतो? सर आपल्या इथे आता मेट्रो ट्रेन येणार आहे. तर ते आपल्याला काही दिवसाने मोदी सरकार हे स्वतः आपल्या भारतामध्ये त्याचे प्लॅन तयार करणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला मेकॅनिकल असे वेगवेगळे काही एक प्रश्न आहे. इथे मुलींचं प्रमाण मोठा. किती मुलींना वाटतंय की आम्ही सुरक्षित आहोत? किती मुलींना वाटतं? की कुणालाच वाटत नाही? काय सुरक्षिततेबद्दल काय वाटतं? मुलींच्या सुरक्षिततेबाबत काय वाटतं? किती लोकांना वाटतं सुरक्षित आहेत मुली? कारण की खूप सारे प्रमाणात ऍप निघालेले की जेणेकरून आपण जिथे पण असुरक्षित वाटेल तिथे आपण त्या ऍपचा उपयोग करून पोलीस स्टेशनला सुद्धा आपली इन्फॉर्मेशन भेटू शकते. तिथे पोलीस येऊ शकतात नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सुरक्षित आहोत. मुलींची सुरक्षा नमो देऊ शकते की रागा देऊ शकते? काय वाटतं?
नमो देऊ शकते. काय कारण? रागा का नाही? कारण आता सध्या डिजिटल इंडियामुळे खूप प्रमाणात असे ऍप निघाले किंवा आपण घरून निघालो किंवा कुठे असुरक्षितही वाटलं तरी आपण ट्रॅकिंगद्वारा त्यांना आपण आपलं हे सांगू शकतो. त्यामुळे त्यांनी जे डिजिटल इंडियामुळे आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे, आम्हा मुलींना तरी. मुलींना फायदा झाला असं म्हणताय डिजिटल इंडियामुळे. हा तू सांग, तुला फायदा झाला डिजिटल इंडियामुळे? सर अर्थातच फायदा झाला आहे, पण त्याच्यामुळे फक्त जे अमीर लोक आहेत त्यांना जास्त फायदा, पण जे गरीब लोक आहेत त्यांना कसं होईल, काय होईल त्यांचं? भारत गावांचा देश आहे, खेड्यांचा देश आहे असं म्हणतात जातं. काही ग्रामीण भागातले तरुण आपल्या सोबत आहे, त्यांना विचार, तुझ्याकडे येतो मी, काय सांगशील तू? काय सर मी असं म्हणतोय की ज्या व्यक्तीला नाही का बोलता सुद्धा येत नाही की ते नाही बोलताय. राहुल गांधी असे म्हणतात की इधर से आलू डालूंगा, ऐसी मशीन बनाऊंगा, इधर से आलू डालूंगा, उधर से सोना निकलेगा. हे काय सर असे? म्हणजे अशा व्यक्तीला ज्याला बोलता सुद्धा येत नाही स्टेजवर, ज्याला हे करते त्या देश त्याच्या हातात देणार आहे, त्या व्यक्तीच्या हातात देणार आहे का? वाटतं तुला मग? नरेंद्र मोदी सर. तुला भैया तू बोलतो की नरेंद्र मोदी, पण जे काही आपले भाई म्हणतात की आजचे दिन आएंगे, तरी पण अजून आजचे दिन आलेले नाही. इथं ज्यावेळेस करन्सी चेंज झाली त्यावेळेस फक्त मजूर लोक, शेतकरी लोकच रांगेत होते. जे काही आजी माजी लोक आहेत ते कधी कुठल्याही बँकेसमोर रांगेत दिसले नाहीत. कुठल्याही रांगेत आजी माजी लोक दिसले नाहीत. त्यासमोर तिथं रिपोर्टर लोक. अच्छे दिन आलेत का हा प्रश्न विचारतोय? आलेत का अच्छे दिन? अच्छे दिन आले नाहीत, परंतु टॅक्स मध्ये वाढ झाली. नमो सपोर्टर आहे. नमो सपोर्टर. अच्छे दिन आले? अच्छे दिन आले नाहीत, आले पण आले आले की नाही? हो की नाही? आलेत. आले. कशावरून आले? टॅक्स मध्ये वाढ झाली, कुठून झाली? नंतर शेतकऱ्यांसाठी आता शेतकरी पेन्शन योजना चालू केली, नंतर शेतकरी पेन्शन झाली, उज्ज्वला योजना जी घरगुती गॅस मध्ये वापरता येतं, नंतर जनधन योजना झाली. याच्याकडनं घेऊया. मला एक सांग, तू काय वाटतं? सर हे अच्छे दिन म्हणताय तुम्ही, तर मी मोदी सरकारला असं म्हणू इच्छितो, ये अच्छे दिन अडानी और अंबानी को मुबारक हो. तुम ऐसा करो साहेब, हमें पुराने दिन ही लौटा दो, पुराने दिन ही लौटा दो. मार्मिक शब्दात त्यांनी आपल्या व्यथा ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहे सर्वसामान्यांच्या. ही तरुणाई आहे आणि या तरुणाईंची मतं काय आहे, नमो वर्सेस रागा या आपण विशेष शो मध्ये आपण जाणून घेतलं. आणि महत्वाची मतं आहे, ग्रामीण भागातले विद्यार्थी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले का, ग्रामीण तरुणांचे प्रश्न सुटले का, याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दोन्ही बाजूनं आपली मतं जी आहेत ती व्यक्त केलेली आहे. तरुण तडफदार या शो मध्ये नमो वर्सेस रागा आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा TV9 मराठी.